नमस्कार, मी सविता. नादब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आरोग्यदायी लोणचे. आरोग्यदायी यासाठी कारण आपण यामध्ये वापरणाऱ्या सर्व वस्तू आपल्या शरीराला एकदम फायदेशीर आहेत. त्यासाठी मी आरोग्यदायी लोणच्यासाठी मी घेतलेले आहेत हे 1/2 किलो आवळे, ही ओली हळद आहे, एक मोठा तुकडा मी ओल्या हळदीचा घेतलेला आहे. वजनी ही 100 ग्रॅम आहे. आणि हे मी आंबी हळद घेतलेली आहे थोडीशी. आंबी हळद आहे ना आल्यासारखीच असते, फक्त ती आता ना सोलायला गेलो ना की तिचा असा कैरीसारखा वास येतो एकदम छान. आणि हे आलं घेतलेलं आहे थोडंसं, या 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हा एक लिंबू आपण यासाठी वापरणार आहोत. या एवढ्या लोणच्यासाठी आपण हे मसाले घेतलेले आहेत. त्या मसाल्यांमध्ये मी काय घेतले दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये 1.5 चमचा मी पिवळी राई घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा बडीसोप, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे. त्याच्यातच मी 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हे 1/2 चमचा हिंग घेतलेलं आहे, मेथीदाणे घेतलेले आहेत थोडे, आणि त्याच्यामध्येच मी काळी मिरी घेतलेले आहेत 4-5, आणि हे अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. आता हे सगळे मसाले आहेत ना मी मिक्सरच्या भांड्यामधून थोडे जाडसर असे, एकदम बारीक नाही, जाडसर मी आता ह्याची भरड करून घेणार आहे. आणि हे तेल मी गरम करून घेते. आणि या सगळे आवळा, आंबी हळद वगैरे मी हे कट करून तुम्हाला दाखवते. आपण घेतलेले आवळे किसून, हळद किसलेली आहे, आलंसुद्धा आपण किसून घेतलेलं आहे, लिंबू कट करून घेतलेलं आहे, मिरचीचे असे उभे काप करून घेतलेले आहेत, आंबे हळदसुद्धा किसून घेतलेली आहे. आणि आपण हा मसाला जे सगळं घेतलेलं आहे ना, जिरं, ओवा वगैरे जे सगळे मसाले घेतले होते ते आपण असे जाडसर मी वाटून घेतलेले आहेत. आणि तेलसुद्धा आपलं गरम होऊन आता कोमट झालेलं आहे. आता मी तुम्हाला लोणचं करून दाखवते. त्यासाठी मी इथे हा एक बाउल घेतलेला आहे. आपण जे आवळा, आलं वगैरे किसलेलं आहे ना, हळद वगैरे, ते आपण आता सगळं हे एकत्र ह्या बाउलमध्ये एकत्र करून घेऊया. एकत्र करून घ्यायचं ते, त्याच्यावर मसाले टाकूया. याच्यावरती आपण आता हा घेतलेला मसाला सर्व टाकून घ्यायचा. याच्यावरती सगळा मिक्स करून घ्यायचं, सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि लिंबू गोळ पिळून घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला आता. मग आपण कोमट तेल आहे ना आपलं, ते त्याच्यावरती टाकायचं. लिंबू पिळून घेते याच्यावरती. 1 लिंबू घेतलेला आहे आपण, कारण लिंबू ह्याला टिकवण्याचं काम करणार आहे. व्हिनेगर वगैरे आपण काही वापरणार नाही. काही लोक व्हिनेगरसुद्धा वापरतात. हे इन्स्टंट होतं, लगेच हे मुरवायची वगैरे काही गरज नसते. हे तुम्ही लगेच खाऊ शकता. त्याच्यामध्ये आपण हा एक पूर्ण लिंबू टाकून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. आणि मग आपलं तेल आहे ना, हे जरा कोमट आहे, एकदम थंड नाही झालेलं, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे तेल आहे ना, हे बघा मी असं कोमट करून घेतलेलं आहे. हाताला सोसवेल एवढं आहे, कोमट आहे, ते मी आता ह्याच्यावरती टाकून घेते सगळं. अर्धा वाटी तेल घेतलेलं आपण. तेल कुठलंही, शक्यतो तेल मोहरीचं घेतात, पण ह्या लोणच्याला कुठलंही तेल चालतं. मी हे रोजचं आपलं स्वयंपाकाला वापरणारच तेल घेतलेलं आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊ. तयार आहे आपले आरोग्यदायी ओली हळद आणि आवळ्याचे लोणचे. सध्या काय झालं आहे, सगळे हेल्थ कॉन्शियस झाले. त्यामुळे आवळ्यातील व्हिटॅमिन सीचं महत्त्व सर्वांनाच माहिती. केस गळतीसाठी, त्वचेसाठी, पचनासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच आता माहिती आहे. ह्याच्यामध्ये टाकलेल्या ओल्या हळदीचं काय महत्त्व सांगायचं. तिचं अस्तित्व हरिद्रा म्हणून तर देवांनीसुद्धा मान्य केलेलं आहे. ओली हळद आहे ना, ज्यांना सांधेदुखीमध्ये जी सूज येते ना आपल्या हाडांवर वगैरे, त्याच्यामध्ये ओली हळद घेणं हे खूप एकदम उपयोगी असते. त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा आजार आहे ना, त्यांनी ओली हळद ही घेतलीच पाहिजे. आपल्या आहारामध्ये त्यांनी या अशा लोणच्याचा समावेश केलाच पाहिजे. असं हे आरोग्यदायी आणि अगदी सर्व गुण परिपूर्ण असं हे लोणचं
तुम्हीसुद्धा ज़रूर करून बघा. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि काही सामानसुद्धा जास्त लागत नाही. रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला ज़रूर सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.